हॅलो एव्हरीवन, आज एका खास कस्टमरशी तुमची मी ओळख करून देणार आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा मी शिवणकामाला सुरुवात केली, तेव्हा याच कस्टमरने त्यांचा एक ब्लाऊज माझ्याकडे आणून दिला होता आणि म्हटलं होतं, "याची फिटिंग मला कशी बसते, त्यावर मी माझे बाकीचे ब्लाऊज तुझ्याकडे शिवायला देईल." आणि त्यांना तो एक ब्लाऊज इतका छान बसला, त्यानंतर 6 ते 7 ब्लाऊज त्यांनी माझ्याकडून शिवून घेतले. आता हा तर झाला ब्लाऊजचा विषय. या व्यतिरिक्त एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. प्रत्येक कस्टमर आल्यानंतर त्यांच्या डिमांड असतात, की या ब्लाऊजमध्ये असं डिझाईन करा, हा पॅटर्न टाका. पण या कस्टमरने कधीही मला सांगितलं नाही, की या ब्लाऊजसाठी हे डिझाईन चूज कर. तुला जे वाटेल ते चूज कर. फक्त चांगलं दिसलं पाहिजे. आणि हो, फिटिंगवरूनही त्या मला कधी काही बोलत नाही. "अगं, फिटिंगला कोण पाहतं? फक्त डिझाईन चांगली कर तू. म्हणजे बॅक साईड, फ्रंट साईड, त्यानंतर स्लीव्ज डिझाईन चांगली टाक." म्हणजे असं कस्टमर भेटणं इतकं मुश्किल आहे. आजच्या शिवणकामामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कस्टमरला फिटिंग हे प्रॉपर पाहिजे आणि फिनिशिंग हे पाहिजे. पण काही मोजके कस्टमर आपल्याला इतके छान भेटतात ना, की ते उद्या जाऊन म्हटले जरी ना, की "मी तुझ्याकडे ब्लाऊज शिवायला आणणार नाही." तरीसुद्धा मला असं वाटेल, यांनी दुसरीकडे जावंच नाही, यांनी नेहमी माझ्याकडे ब्लाऊज शिवावेत. काही कस्टमर असे असतात, की समोर दिसले, की असं वाटतं यांनी माझ्याकडे का आले असतील. आणि काही कस्टमर इतके छान असतात, की ते ब्लाऊज जरी घेऊन नाही ना आले, तरीसुद्धा त्यांची आठवण येत राहते, की बरेच दिवस झाले हे काय माझ्याकडे आले नाही. बरं, हे जे ब्लाऊज आहेत ना, ते दिवाळीच्या आधीपासून आहेत. त्यांचे 8 ते 9 ब्लाऊज असतील. काही ड्रेस आहेत. म्हणजे दिवाळीच्या आधीपासून विचार करा, कोणताही कस्टमर इतके 7 ते 8 महिने कधीही ब्लाऊजसाठी थांबणार नाही. त्यांनी नेहमी कॉल केला, की मी सांगते, "हो, घेते, करते." पण आपण म्हणतो ना, एखादा हक्काचं कस्टमर असतं, ज्यांचं काम आपण कितीही लांबणीवर टाकलं, तरीसुद्धा तेही आपल्याला काही बोलत नाही आणि आपणही मनावर घेत नाही. बरं, तुमच्याकडे आहेत का असे कस्टमर? मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा. बाय.